गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे चाट. आजी, आज काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय. म्हणजे नेमकं काय खावंसं वाटतंय म्हणू? चल ना आजी, बागेत जाऊया, चाट खायचंय मला, खूप दिवस झाले खाऊन, असं म्हणून मनू आजीला लाडीगोडी लावून म्हणाली. बरं बाई, जाऊ, चल आवर. दोघी बागेत आल्या. चाट खाता खाता मनूची बडबड सुरू होती. तिचं खाऊन झाल्यावर थोडं खेळूनही झालं. घरी परत येत असताना आजीनं विषय छेडला. मन्या, आज काय खाल्लं आपण? चाट, मनू सहज म्हणाली. आणि तो काय आहे? खायचा पदार्थ. आणखी कशाला तरी चाट म्हणतात ना ग? आज चाटची शिकवणी आहे हे मनूला कळलं. ती थोडं आठवल्यासारखं करत म्हणाली, हो हो, मोबाईल वरून सगळे करतात ना चाट. म्हणजे काय करतात? आजीनं मुद्दाम निरागस होत विचारलं. अगं म्हणजे गप्पा मारतात, म्हणजे जे बोलायचं ते मेसेज करायचं. अच्छा, असं असतं होय ते. मलाही शिकव हा ते चाट कसं करायचं. हो आजी. आणि आपण परवा दही वडा केला होता ना घरी, त्यावर कोणता मसाला टाकला होता ग? चाट मसाला. आजीच्या हाताला धरून चालत उडी मारत मनूनं सांगितलं. बरोबर. म्हणजे किती प्रकारचे चाट कळले बघ तुला? 3, मनू नावं सांगत म्हणाली. आणि एक सांगू, तबला पाहिलायस का तू? त्याला दोन्ही बाजूला कातडं लावलेलं असतं. त्याच्या कडेच्या 2 बोटांच्या भागाला सुद्धा चाट म्हणतात बर का. अच्छा, हे नवीन आहे बर का मला. म्हणूनच सांगितलं. आणखीन व्यापाऱ्यांना होणाऱ्या नुकसानाला, तोट्यालाही चाट असंच म्हणतात. तडाखा देण्यालाही चाट म्हणतात. इतकंच नाही तर लबाड फसव्या माणसाला सुद्धा चाट म्हणतात. अगो बाई, किती आहे हे चाट. म्हणूनच सांगितलं, आपल्या आजूबाजूला असे किती शब्द आहेत बघ. आणि एक आठवलं आजी, सांग बघू. तो डब्यातला चिवडा किंवा भडंग संपला की खाली काय उरतो? आता मनूनं आजीला विचारलं. मसाला, म्हणजे तुझ्या भाषेत चट्टा मट्टा. आणि तो तळहातावर घेऊन मी काय करते? चाटतेस. येस आजी, आपली मनी माझ्या गालाला काय करते? चाटते. अगं हो की मनिया, यातही चाट आहे, पण यातल्या चा उच्चार मात्र वेगळा आहे. हो आजी, चाट करता करता आपण घरी पोचलो सुद्धा. अरे हो की, परंतु तुझं ऐकून मी मात्र आज चाट पडले बर का, असं आजी म्हणाली. म्हणजे अजून एक चाट शिल्लक आहे तर? हो ना. आणि हे चाट पडणे म्हणजे आश्चर्य वाटणे. ओ, अजून एक आठवलं आजी, मला खोकला झाला की तू मध, लवंग, वेलची याचं ते काय देतेस ग मला? चाटण. हा, चाटण. आणि अत चाट पुराण संपूर्ण, असं म्हणून म्हणताच दोघी हसत घरात गेल्या. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.